न्यूज वार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। कल्लेश्वर सांस्कृतिक भवनचा गृहप्रवेश, वास्तुशांती व धार्मिक विधी संपन्न झाला। कबनूरमध्ये लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे। कोणताही कार्यक्रम करण्यासाठी समाजाचा हक्काचा हॉल नव्हता। ही अडचण लक्षात घेऊन समाजाने पुढाकार घेऊन सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी प्रयत्न केले। लिंगायत समाज कबनूर कल्लेश्वर मंदिरच्या शेजारी माजी आमदार प्रकाश आव्हाडे यांच्या आमदार फंडातून लिंगायत समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधण्यात आले। या सांस्कृतिक भवनचा वास्तुशांती, गृहप्रवेश व धार्मिक विधी मोठ्या भक्तिपूर्ण व धार्मिक वातावरणात संपन्न झाले। सौ श्री नागोंडा पाटील व सौ श्री चेतन पाटील यांच्या शुभ हस्ते सर्व पूजाविधी करण्यात आले। यावेळी पुरोहित म्हणून श्री अमरस्वामी यांनी काम पाहिले। गावबाग महादेव मंदिर येथून समाजातील महिला मंगल कलश घेऊन मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या। गावातील मुख्य मार्गावरून वाजत गाजत मंगल कलश व देवी देवता यांना घेऊन कल्लेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये शुभमुहूर्तावर शुभप्रवेश सौ श्री प्रवीण पाटील व समाजातील महिला व नागरिक यांच्या शुभहस्ते करण्यात आला। यावेळी समाजातील ज्येष्ठ नेते बी.डी. पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विजया पाटील, आप्पासाहेब पाटील, अण्णाप्पा पाटील, योगेश पाटील, विजय पाटील, अप्पाप्रीत, किरण पाटील, दादा पाटील, दुर्गोंड पाटील उपस्थित होते। सर्वांना नमस्कार। आज कल्लेश्वर सांस्कृतिक भवनाचा त्याची वास्तुशांतीचा कार्यक्रम आज पार पडला। कल्लेश्वर मंदिर हे सर्वसाधारण 11व्या-12व्या शतकात बांधलं गेलेलं आहे। गाव ज्यावेळी निर्माण झालं त्यावेळी असं काही इतिहास संशोधक आपल्याकडे भेट देऊन त्यांनी माहिती घेऊन आम्हाला सांगितलेली आहे। हे देवस्थान सरकारी दप्तरी नोंद असून देवस्थानच्या शेजारी अंदाजे 30 गुंठे ही देवस्थानची जागा आहे। यावेळी माझी पत्नी 2012 साली जिल्हा परिषदेमध्ये निवडून आल्या आणि त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की जे सरकारी दप्तरी नोंद आहेत देवस्थानं त्यांच्याकरता शासकीय फंड मिळतो परिसर डेव्हलपमेंट करण्याकरता, आणि त्यावेळी म्हणून मग आम्ही हे देवस्थान कवर देवस्थान नोंद करून घेतलं आणि मग जिल्हा परिषदचा कडून मिळणारा कवर्गचा फंड त्यानंतर माननीय त्यावेळेचे आमदार हळवणकर साहेब यांच्या कवर फंडातून, तीर्थक्षेत्र विकास फंडातून आम्ही कंपाऊंड बांधलं। त्यानंतर दुकानगाळे बांधले। त्यानंतर आम्ही कल्लेश्वर मंदिरच्या समोर एक मंडप बांधला। अशी हळूहळू आम्ही सगळी डेव्हलपमेंट करत गेलो आणि हे होत असताना परवाच्या विधानसभेच्या इलेक्शनच्या पहिला माननीय प्रकाशअण्णा आव्हाडे हे आम्हाला त्यांनी त्यांच्या तीर्थक्षेत्र विकास मंडळातून परिसर विकास मंडळातून 1 कोटीचा निधी हा कार्यालय बांधण्याकरता दिला। कारण आम्ही गेली 10 वर्षे माझी पत्नी ही जिल्हा परिषद होत्या आणि तेव्हापासून आमच्या एक स्वप्न होतं की ह्याच्यात एक आपण कार्यालय आपल्या समाजाचं करावं, परंतु त्यासाठी पैसे भरपूर लागत असल्यामुळं फंड कसे निर्माण करायचे किंवा या विचारात आम्ही होतो। परंतु देवानंच आम्हाला आशीर्वाद दिले आणि प्रकाशअण्णांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी ही वास्तू बांधण्याकरता 1 कोटी रुपये मिळाले आणि त्यातूनच आज हे कार्यालय साकार झालेलं आहे। या भागातल्या सर्वच नागरिकांना एक अद्ययावत आणि चांगलं असं कार्यालय आणि मोठं कार्यालय आपल्या कार्याकरता उपलब्ध होईल। ज्यांनी आम्हाला या विकासाकरता किंवा जे मंदिर आपण बांधलो, गाळे बांधलो किंवा कार्यालय बांधलो याच्याकरता जे कोणी मदत केली, मग त्याच्यामध्ये हळवणकर साहेब आहेत, प्रकाशअण्णा आहेत आणि विजया पाटलांचा फंड आहे।
चंद्रकांत दादा आहेत, या सगळ्यांचे मी या निमित्तानं आभार मानतो. आणि यापुढे या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला लाभणार आहे. आणि या सगळ्यांच्या सहकार्यातूनच वरचा मजला जो आम्ही बांधायचा जो संकल्प केला आहे तो निश्चितपणे पूर्ण करणार, याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका वाटत नाही. आज फक्त आपण वास्तूची वास्तुशांती जी शास्त्राप्रमाणे करावी लागते ती आपण केलेली आहे. आणि नजीकच्या काही दिवसामध्ये आम्ही त्याचे अधिकृत लोकार्पण सोहळा म्हणजे उद्घाटन करणार आहोत.